बोलली होती 2-3 विषय मी एनआयटीच्या बाबतीत सांगतील. नगरपालिकेचा एक बसचा विषय होता. डिझेल बसेस आता स्क्रॅप होत चालल्या आहेत. व्यवस्था पाहिजे. बसेसची डिलिव्हरी थांबली आहे, तो एक विषय होता. ते स्मार्ट कार्ड आहे जे मेट्रो बसमध्ये किंवा तेच कार्ड पुण्यात, मुंबईत, बंगलोर सगळ्या मेट्रोमध्ये चालेल अशी व्यवस्था उभी होती. त्या बसेस 45 मिनिटात चार्ज झाल्या पाहिजे असे काही चार्जर नवीन बसवण्याकरता काही विचार असेल. महानगरपालिकेनी महानगरातल्या नागरिकांकरता त्यांच्या ज्या ईव्ही व्हेकल आहेत त्या चार्ज करण्याकरता काही व्यवस्था उभी करण्याचा विचार आहे. त्याकरता एक 10 ठिकाणचं टेंडर त्यांनी केलं आहे. त्या विषयांवर बसच्या विषयात चर्चा झाली. एक जो नितीनजींच्या एक स्वप्नाचा प्रकल्प होता जो या रिंग रोडने येणार होता आरडी पासून तर प्रकाशनगर पर्यंत, तोही प्रकल्प आता शेवटच्या ठिकाणी मंजूर होईकरता झाला, तोही मंजूर होईल, त्याच्यावर चर्चा झाली. कचरा व्यवस्थापनाचा विषय, कचरा नागपूर शहरातला कचऱ्याची उचल बाबतीतलं परसेप्शन, तक्रारी विषय घेऊन या कचऱ्यात आजपर्यंत महानगरपालिकेने काय काम केलं आहे, काय काम करण्याची गरज आहे, डम्पिंग यार्डमध्ये काय करायचं आहे, काय करण्याची गरज आहे, कुठे कमी पडतो आहे. कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत झोनशा 2 झोनशा टेंडर काढायचं का, हे टेंडर रद्द करून याच्यावर एक 3-4 दिवसात मान्य आयुक्त आणि सगळा अभ्यास करून 3-4 दिवसात परत नितीनजीसोबत बसून एक निर्णय घेण्याच्या याच्यात आहे. एक महत्वाचा विषय भाऊ माझ्यापेक्षा जास्त बोलू शकतील. मजूलच्या धर्तीवर एनआयटीचे आणि महानगरपालिकेचे जे भूखंड लिज आउट करतो आम्ही, फ्री होल्ड करण्याकरता दोघांचे प्रस्ताव मुंबईला गेले आहेत. प्रस्तावात कुठे काही अडचणी आहे का, कुठे अडला आहे का, कायद्यात काही प्रोव्हिजन पाहिजे आहेत का, त्या भूखंडाची मार्केट व्हॅल्यू आपण आजपर्यंत वसूल केली आहे का, अशी मिळून जवळपास 60,000 ते 70,000 प्लॉट. ते जर फ्री होल्ड झाले नागरिकांची खूप मोठी सोय होईल. तो जो हाऊस टॅक्सही भरावा लागतो, ग्राउंड रेंटही भरावा लागतो, ग्राउंड रेंट मधून सुटका होईल. त्यांना ते त्या प्लॉटचे मालक होते. प्रस्ताव गेले आहेत, त्याच्या काही अडचणी असतील त्या विषयात चर्चा झाली. असेल भाऊ बोलतील त्या विषयात. नागनदी पुनर्जीवन जो प्रकल्प आहे त्याचे सर्वे होऊन त्या टेंडर तयार झाले, त्याची परवानगी करता ते जी पॅरेंट एजन्सी आहे जायका त्यांच्याकडे गेले. तिथून परवानगी 3-4 दिवसात मिळेल असं आयुक्तांनी सांगितलं. मिळाल्यावर त्याचे टेंडर होतील आणि नागपूर शहरात सिव्हर लाईनचं जे जाळं जिथे जिथे खराब झालं, विशेषतः उत्तर नागपूर पूर्ण, मध्य नागपूर पूर्ण आणि पूर्व नागपूरचा ग्रेट नागपूरचा तिकडला भाग, पश्चिम नागपूरचा ग्रेट नाग रोडचा तिकडला भाग, हे या नागनदी प्रकल्पात आहे. त्याचे 4 टेंडर निघून ते कामं सुरू होतील. त्या बाबतीत चर्चा झाली. सगळ्या विषयांमध्ये चर्चा होऊन जे अडलेले प्रकल्प आहेत एनआयटीचे आणि एनएमसीचे सरकारकडे 15 दिवसात मुंबईला बैठक करण्याचं पण ठरलं आहे. मी दयाशंकरजी बोलते एक बैठक मुंबईला घेऊन ते जे प्रकल्प अडले आहेत त्याने कुठल्या छोट्या मोठ्या कारणांनी बाबतीत पाठपुरावा आम्ही सगळे मिळून करू. एनआयटीच्या विषयात ते मान्य भाऊ. पन्नासने अंतर्गत 7 लेआउट महानगरपालिकेला त्याच्यावर तोडगा निघत नव्हता. कारण हे अनेक वर्षापासून त्याचे डेव्हलपमेंट झालं, आज झालं अडचणी झाले. आज गडकरी साहेबांच्या बैठक झाली त्यामध्ये हे 407 लेआउट एनआयटीने तपास करावा आणि त्याला लागणारा एक 500 कोटी रुपये शासनाकडून महानगरपालिकेने द्यावं अशा प्रकारचा झाला. येणाऱ्या काळात
गुन्हेवारीच्या अंतर्गत त्यांच्यापाशी एग्रीमेंट, करारनामे, कब्जेपत्र खरं बनले आहे, परंतु ते नियमितीकरण होत नव्हतं. नागपूर सुधार पन्नासने टेबल सर्वे त्याचा केला. टेबल सर्वे करून त्याला मान्यता दिली. मांड्या त्यानंतर हे सिटी सर्वे टाकतात. आल्यानंतर ते डिमांड इश्यू होते. त्याला गेल्यानंतर भरपूर वेळ लागते, कारण आजच्या तारखेमध्ये सिटी सर्वे प्लेन टेबल सर्वे करून प्रस्ताव बनल्या, NIT पैसे भरल्या. त्यांच्याकडे मेन पॉवरची प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे टप्प्याटप्प्यानं ते करतात. म्हणून आजच्या मीटिंगमध्ये असं ठरलं का कलेक्टर साहेबांनी मान्य केलं, आम्ही तो अधिकारी NIT देतो आणि तिथं ॲपद्वारे ते मोजणी केली आहे. त्याद्वारे आम्ही ताबडतोब मार्ग काढतो आणि NIT मध्ये डिमांड होईल. मार्ग काढण्याचा प्रयत्न फ्री होल्ड तर बनण्याच्या अंतर्गत जे एखाद्या व्यक्तीला जर 10,000 फुटाच्या भूखंड अगर लिलावाद्वारे विकला असेल, त्यानं 200-250 फ्लॅटची स्कीम बांधली असेल, ग्राउंडेड कोण देणार आहे? कारण लिलावाद्वारे घेणारा व्यक्ती विकवा करून नक्की होऊन जाते. अशा प्रकारचे जे भूखंड आहे त्याच्यावर फ्लॅट स्कीम बनली आहे. NIT 2% ग्राउंड रेटच्या माध्यमातून परेशान आहे. कारण 1 करोडच्या अगर एखाद्याने लिलावामध्ये प्लॉट घेतला तर त्याला 2% म्हटल्याने 50 लाख रुपये त्याला वार्षिक भरणं पडते. 1 करोडच्या 2 लाख रुपये वार्षिक त्याला भरणं पडते. त्याच्यामुळे लोकही परेशान होते. त्याच्या मधला मार्ग म्हणून NIT स्टील मध्ये असेल, वाणिज्यिक मध्ये असेल, निवासी मध्ये असेल, लिलावाद्वारे त्यांनी प्लॉट दिले असेल, तर या सगळ्याच्या फ्री होल्ड करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर झालेला आहे. त्याच्यात काही तांत्रिक दृष्ट्या अडचण बी आहे, त्याचा मार्ग आम्ही काढण्याचा प्रयत्न करू. त्या धर्तीवर महानगरपालिका असेल, नजूल असेल, जे काही एजन्सी असतील, त्या धर्तीवर हा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा आणि त्याला आता चालना मिळालेली आहे आणि लवकरात करणार आहोत. नाग नदीच्या प्रोजेक्टमध्ये जे घरं बाधित होणार आहे, कारण फार मोठ्या प्रमाणात घरं बाधित होणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आणि गडकरी साहेबांनी म्हटलंय का स्मार्ट सिटीच्या अंतर्गत 4.5 एकर जागा निवासीसाठी आरक्षित आहे. मागच्या वेळेस स्मार्ट सिटीतर्फे 7 स्कीमाचा प्रोजेक्ट तयार केला, त्याचे वर्क ऑर्डर बी दिले, परंतु तिथं 3च स्कीमा झाल्या आणि 4चं पेंडिंग राहिलं. 4.5 एकर मध्ये ही आपली नाग नदीमध्ये प्रोजेक्ट बाधित होणार आहेत त्यांच्यासाठी घरं व्हावे आणि त्या दृष्टिकोनातून नाही दिले आहे. कमिशनर साहेबांनी त्याला प्राईम मिनिस्टर आवास योजनेच्या अंतर्गत टाकलाय. आपल्या इथं झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक 500 फूट असेल, 1000 फूट असेल, त्याच्यावरच आपले लोक राहतात. आपल्या लोकांना सवय नाही आहे का बाई स्कीम मध्ये कोणी जायला पाहत बी नाही. साहेबांनी सांगितलं का कमीत कमी 500 फुटाची त्या ठिकाणी बाधित होणाऱ्या लोकांना मिळाले पाहिजे. एक DPR माननीय नितीनजींनी म्हटला होता, DPR वर काम सुरू केलं आहे. त्याला आपण वेस्ट वॉटर लाईन किंवा आपण स्टॉर्म वॉटर लाईन म्हणतो. वेस्ट वॉटर DPR सुरू होतोय. जिथे तुम्ही जो विषय घेतला की जिथे पाणी साचताय पहिले ते ब्लॅक स्पॉट आहे, त्याचा विचार पहिल्यांदा करणार आहे. मग सर्व नागपुरात तो विचार आणि याची तक्रार संबंधित त्यानंतर सुद्धा अतिक्रमण ऑडिट
त्या जागेवर केलं. ठिकाणी लोकांनी घरं बी बांधल्या. 40-40 वर्षापासून लोक घरं बांधून राहत आहेत. त्याला खाली नाही करू शकत, कब्जाही त्याच्या घेऊ नाही शकत, कारण शासनाचे निर्णय बी आहे. गुंठेवारीच्या अंतर्गत रेग्युलर करा, अतिक्रमणच्या याच्यामध्ये रेग्युलर करा. म्हणून एनआयटीला ₹1 बी नाही भेटत. त्याच्यामुळे मी एनआयटीच्या बोर्ड मिटिंगमध्ये आम्ही 1-2 वेळा चर्चा बी केली. जे लोक घरं बांधून राहत आहेत, त्यांचे घरं ज्या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून रेडी रेकनेच्या दराप्रमाणे त्यांच्याकडून पैसे घ्या, घरं नियमितीकरण करा. तो एक मार्ग आम्ही काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. नाही, ते नाही. रस्त्यावर कोणीही बांधलं असेल ते बिलकुल नाही. ते तर आम्ही अतिक्रमण साहेबांनी सांगितलं का ते जेवढं असं तुम्ही हे करा म्हणून. नगरमध्ये पूर्व नागपूरमध्ये कमीत कमी 1,500 फ्लॅट एनआयटी रिकामे पडल्या. 15-20 वर्ष. तुम्ही कळमना मार्केटच्या मागे गेला असाल तुम्हाला 14 15 मजलीची इमारत दिसत खाली पडली आहे. खिडक्या चोरी गेल्या, सगळे चोरी सामान चाललं. मध्ये बी अशा प्रकारचं झालेलं आहे. आणि म्हणून मागच्या वेळेस बावनकुळे साहेबांनी म्हटलं होतं की बा याच्या काहीतरी मार्ग काढा. आणि आता आम्ही हे करून राहिलो का बा त्याचे काहीतरी मार्ग काढून नसेल तर प्राईम मिनिस्टर आवास योजनेच्या अंतर्गत तुम्ही द्या. 15-20 वर्षापासून ते रिकामे पडल्या, काहीच त्याचा उपयोग नाही. ते कोणी घ्यायला यासाठी नाही पाहत का ते ग्राउंड रेट 2% लागतो. एखादी यांनी अगर 25 लाखाचा बी फ्लॅट घेतला तर त्याला 2% ग्राउंड रेट लागते. म्हणून हे जे फ्री होल्डची जी योजना आली आहे त्या योजनेच्या अंतर्गत आता लवकरच खाली प्लॉट जे होते प्लॉट झाले होते काही वर्ष दिला तर ते कॅन्सल करतात. त्या प्लॉटवर अतिक्रमण आहे, त्या प्लॉट संदर्भात काय नाही. एनआयटीने त्या काळामध्ये भरपूर मध्ये जागा दिल्या. अनेक मोठ्या व्यक्तीला नाव दिल्या त्या काळामध्ये घेऊन ठेवल्या. लेकिन एनआयटीचं कसं आहे धोरण, एखाद्या गरिबाने अगर एखादी जागा लीजवर घेतली, त्यानं नाही बांधलं तर 3 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला कारवाई करणं पडते, रद्द करणं पडते, हा नियम आहे. परंतु मी वारंवार एनआयटीच्या मिटिंगमध्ये सांगितलं की जे मोठे लोकांनी मोठे जागा घेऊन ठेवल्या आणि त्याच्यात त्यांनी आतापर्यंत काहीच उपयोग केला नाही, अशाच रिकामी पडल्या, ते तरी तुम्ही कॅन्सल करा. नाही कॅन्सल करत असेल तर त्यांनी आजच्या दराने तुम्ही त्यांच्याकडून पैसे तरी घ्या, त्यांना अगर तुम्ही त्या काळामध्ये दिलं असेल तर. आता कसं आहे एनआयटी म्हटल्याने ते दिमागाच्या बाहेरचा विषय, लेकिन धीरे धीरे मार्ग काढत आहोत. लक्ष्य अलग वो उसमें नाग नदी में सीवर लाइन का प्रकल्प है पूरा, ट्रंक लाइन और सीवर लाइन, और ये अलग से होगा. पहले जो सारे ब्लैक स्पॉट है उस पर काम करेंगे, फिर धीरे धीरे पूरे शहर में करना पड़ेगा. इस कारण कुएं बोरवेल बहुत सारे खराब हो रहे हैं. उसका डीपीआर का काम शुरू किया है. माननीय दयाशंकर जी ने भी विषय रखा था और इसलिए इसका डीपीआर बन जाएगा. इसके लिए जो निधि मांगना है वो सरकार देने के लिए तैयार है. पहले डीपीआर में 100 करोड़ यानी 500 करोड़ रुपए का लगेगा, ऐसा चल रहा है. आज माननीय नितिन जी ने उस पर चर्चा की है. 3 दिन में सारा रिपोर्ट लेकर आयुक्त को बुलाया है और उसके बाद उस पर निर्णय होगा, ऐसा मिला. तैयार है, सकारात्मक तैयार है.
हा माधवराव फडणवीस. त्याचे कॉलेज बनले आहे, कॉलेज शाळा त्या काळामध्ये बनलेले आहे. नूतन झाले. हे एक म्हटलं आहे का एनआयटीने त्या काळामध्ये फ्रीमध्ये जागा दिल्या सगळ्या, नाम मात्र ₹1 दरावर फ्रीमध्ये जागा दिल्या. त्या जागेवर अनेक संस्थांनी करोडो रुपये कमवले आणि कमवत घ्या आज बी कमवूनच राहिले. तर रिन्युअल करता जेव्हा आलं तर त्यांच्याकडून काही ना काही घेतलं पाहिजे. चेअरमॅनला सुझाव दिला आहे बोर्डामध्ये. या बैठकीत त्यामुळे त्याच्याबद्दल काही माहिती आम्ही या बैठकीतला विषय नव्हता. महापालिका आयुक्तांवर वाचलं नाही आम्ही म्हणून तुम्हाला विचारलं होतं मी. दोन वेळा त्यांनी आरोप केले. काय केलं ते एकदा बघावं लागेल.